छगनजीभाऊ बोरसे, मुक्काम पोस्ट नांदगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. मला म्हणजे इतका मी सगळे बाबा करून पाहिले, मी बाबांचा काही ऐकलो नाही. मला एक विठ्ठल यशवंत जाधव यांनी कुठेतरी पत्ता ऐकलेला होता. मी त्यांच्याकडे कामाला जायचो आणि मग त्यांनी माझ्या पत्नीला सांगितलं. माझी पत्नी घरचे म्हणजे सगळे विध्वस्त गंमत झालेली होती. माझे घरचे परिवार पण मोठं होतं, भाऊ काही ते काही, पण ते मी व्यसने पाहिले सगळं म्हणजे वाईट वळणाला लागून गेलो होतो की मी घरात काही थोडंफार राहिलं ते सुद्धा विकून टाकायचो. मग त्या रोजाने जवळ मला त्यांनी एक दिवशी असंच काही सांगितलं नाही, काही नाही. त्यांनी मला असं सांगितलं आपल्याला सटाण्याला जायचं आहे, मोटर आणायची आहे म्हणे. त्यांनी मला गाडीवर टाकून घेतलं, दारू बी पाजली. ते स्वतः पेत नव्हते तरी त्यांनी मला पाजली, का मी तसा बसत नव्हतो गाडीवर. आणि तिथून निघालो. मग माझी पत्नी पुढं रस्त्यावर पुढं उभी होती. मग पत्नी बसलो, मी काय पत्नीला शिव्या दिल्या, ते दिले. तिथून मला त्यांनी आणलं, इथं आणलं. म्हणजे त्या दिवशी डॉक्टरांचा वार नव्हता, काही नव्हता. मग तरी डॉक्टरांना सांगितलं, रावण्यातून माझी पत्नी थोडीशी रडली तिथं. मग त्या डॉक्टरांना किंव आली की डॉक्टर मग म्हणाले चला बरं काही अडचण नाही म्हणे. मग त्या दिवशी मी एकच टाईम डॉक्टरांकडे आलो. त्यानंतर मी दारू प्यायला गेलो. दुसऱ्या रोजी उठलो, आंघोळ केली, दारू प्यायला गेलो. माझा हात त्याचा वाकडा झाला, तोंड पण वाकडं झालं. त्या दिवशी मी एक खडी उचलली, कानाला लावली की आजपासून आपल्याला दारूचा विषय सोडून द्यायचा. आज मला कंप्लीट हा पोळा येईल तर 7 वर्ष कंप्लीट होऊन जातील, काही त्रास नाही. आणि मला दारू म्हणून सहनच होत नाही. पहिला मुद्दा म्हणजे आपल्या घरी कोणी आलं, मी सकाळ येऊन येतो तरी मी सर्व्हिसला असून सुद्धा मी 2 शब्द डायरेक्ट बोलून टाकतो की आपल्या दारात यायचं नाही, पाय ठेवायचा नाही.